श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला खरोखरच खूप मोठी आहे. ज्या भक्तांना स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी लीला केलेले आहे, त्यांना अनुभव दिलेले आहेत, खरोखर ते अविस्मरणीय अनुभव आहेत. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव देणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि जेव्हा एखाद्या भक्ताला स्वामी अनुभव देतात तेव्हा तिथून पुढे मात्र स्वामी त्या भक्तांच्या नेहमी बरोबर राहतात आणि पावलोपावली स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात. ईश्वराबरोबर, भगवंताबरोबर, श्री स्वामी समर्थांबरोबर जेवढी जवळीकता वाढत जाते तेवढे स्वामी नेहमी म्हणत असतात की भक्ता तू माझ्याकडे एक पाऊल टाक, तेव्हा स्वामी आपल्याकडे हजारो पावले टाकत असतात आणि नेहमी ते भक्तांचाच विचार करत असतात. कधीही कितीही थोडी सेवा केली तरी देखील स्वामी प्रसन्न होत असतात. फक्त सेवा करणारे मनापासून आणि मनोभावे हवेत. एखाद्या भक्ताला जर स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली तर स्वामी साक्षात त्या भक्तांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात आणि त्या भक्तांना अनुभव देखील देऊन जात असतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार देखील करत असतात. असाच आजचा अनुभव देखील खूप सुंदर असा आहे आणि आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे रजनीताई आहे आणि त्या राहणाऱ्या तालुका कराड आणि जिल्हा सातारा येथील ताई आहेत. चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असा स्वामींनी दिलेले अनुभव आहेत, ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. हा मॅडम, श्री स्वामी समर्थ. ते मी तुमचे रोज मी ऐकते बर का अनुभव. तर मलाही माझाही अनुभव सांगायचा होता तुम्हाला. म्हणजे माझे 2 अनुभव आहेत. असे बरेच आहेत पण त्यातले मी 2 तर अवश्य सांगेन मॅडम तुम्हाला. बरं चालेल ना. म्हणजे जेवढे आहेत तेवढे सांगायला काय हरकत नाही का? नाही सांगू शकते पण सध्या तर बघा, पहिला तर सांगू का? नाव रेकॉर्डिंग करताय का? हो चालू आहे. पण तुम्हाला नाव सांगायचंय का ताई? मी माझं नाव नाही सांगत पण मी माझं गाव सांगू शकते. म्हणजे गावाच्या जवळचं गाव सांगू शकते. कारण चालेल ना, जिल्हा तालुका काय सांगितलं तरी पण चालतं. हा चालेल. नमस्कार ताई. माझं गाव आहे उंब्रज. तालुका आहे कराड, जिल्हा आहे सातारा. तर माझं नाव आहे रजनी. तर मी माझा अनुभव सांगते की 2 वर्ष झाली मी बऱ्याच वेळा अक्कलकोटला गेलेले, पण मी, माझी बहीण आणि माझ्या एक नणंदबाई होत्या. आम्ही 3घी जण अक्कलकोटला निघालेलो बरेच वर्षानंतर. म्हणजे स्वामी सेवेत कशी आला त्याचं काय, म्हणजे का अगोदर करत पूर्वीपासूनच तुमचं? नाही, पूर्वीपासून वगैरे असं काय नाही. मी पहिलं तर स्वामी समर्थांच्या बैठकीला जायची. आणि का स्वामी समर्थांच्या? रामदास स्वामींच्या. समर्थांच्या बैठक असतात ना. म्हणजे रामदास स्वामींच्या बैठकी असतात म्हणून मला माहिती. त्याला जायचे. तर ते पुन्हा कोरोनानंतर बंद झालं, जरा लांब झाल्यानंतर मी ते बंद केलं. आणि कोरोनाच्या काळात बंदच होतं ना, म्हणजे लॉकडाऊनच होतं ना सर्व. हो. आणि त्याच्यानंतर असं झालं की असं मनात आलं की चला आपल्याला अक्कलकोटला जायचंय तर जाऊयात म्हणून. आणि म्हणजे तुम्हाला म्हणजे सेवा करायच्या अगोदरच तुम्ही अक्कलकोटला जाऊन आला? अरे वा. हो. आणि कसं आले तुम्हाला सांगते ना सेवेमध्ये कसे आले. आणि मी, माझी नणंद आणि माझी बहीण आणि 3घी जण इथून सातारला गेलो. आता कराडवरनं गाड्या होत्या पण आम्हाला काय माहित नव्हतं कसं जायचं, काय हे माहित नव्हतं. पहिल्यांदाच म्हटल्यानंतर नाहीच माहिती. पहिल्यांदा जायचं म्हणून आम्ही काय केलं, इथून घरातून निघालो 5 वाजता. सातारला पोहोचलो आम्ही. 7च्या दरम्यान सातारला पोहोचलो. तर कंट्रोलरला विचारलं की गाडी किती वाजते, तर ते म्हणाले 8, 8:15 वाजता आहे गाडी, ती लास्टची गाडी अक्कलकोट गाडी.
हा हा पण तरी पण आता लेडीज आपण तिघीच जाणार आहे म्हटल्यानंतर थोडीशी भीती वाटते ना, एवढं लांब जायचंय वगैरे, हो ना. कसं जायचं काही माहिती नाही. हा हा तर त्याला 2-3 वेळा मी एकदा गेले, माझी बहीण एकदा गेली, एकदा नणंदबाई गेल्या विचारायला हम्म. की अहो सांगा ना किती वाजता गाडी आहे? हा तर ते म्हणले मगापासून बघतोय, तुम्हाला कशाची भीती वाटते का? एवढं सारखं विचारायला येत आहे तर तुम्हाला भीती वाटते तर शेजारी इथं बसा, कंट्रोल कॅबिनेटच्या शेजारी बसा. हा हा तर म्हणलं बरं ठीक आहे, आता काय हे असे बडबडायला लागलेत, म्हणलं ठीक आहे 8:15ला गाडी आली तर ठीक. हा हा नाही नाही तर पण भीती सातारा वाटतेच ना हो. आपण नवीन ठिकाणी आहे म्हटल्यानंतर. हां, मग म्हणलं आता सातारामध्ये मावशी, आत्या वगैरे आहेत. नाही जर का गाडी आली तर तिकडे जाता येईल म्हणलं. हा हा आणि तुम्हाला खरं सांगते म्हणजे महाराजांचा अनुभव, हा हा की एक असं 60-65 वर्षाचे युवस्त माझ्या शेजारी येऊन बसले. हा पांढरा शर्ट, लेंगा हा आणि ते लाल भगवं रुमाल असतो का? हा हा गमच्या हां, असल्या हा हां. ते त्यांच्या गळ्यामध्ये होतं आणि ते शेजारी येऊन बसले. हा तर बसल्यानंतर ते म्हणाले कुठे जायचंय? तर मी म्हणलं आम्हाला अक्कलकोटला जायचंय. हम्म. तर ते म्हणले मला पण अक्कलकोटला जायचंय. अरे वा हां. तर मी म्हणलं जरा आता जेंट्स माणूस म्हणलं की थोडी भीती वाटते आणखीन बायांनी सगळं सांगायचं कसं, यांना हो सगळं तरी हो बोलायचं कसं? नाही पण आता प्रत्येक गोष्ट शेअर करण्यासारखं पण नाही ना हो राहिलं ताई. हां ना. म्हणून त्यांना मग ते म्हणाले कुठून आल्या? तर गावाचं नाव सांगितलं. हम्म. आणि म्हणले कशाला घाबरते, आम्ही पण आहे अक्कलकोटला जाणार आहे. तर म्हणले इकडं कशाला तुम्ही आलेला? हा तर नाही म्हणले मी सातारला असंच आलेलो. हा हा आणि त्यांनी काय केलं, ताई मी हा जर का व्हॉट्सअपचा नंबर असेल ना तर तुम्हाला मी हा नंबर तुमचा सेव्ह करून हो मी आहे ना. तुम्हाला त्यांनी मला दिलेला फोटो तुम्हाला मी पाठवेन. अच्छा अच्छा आहे तर व्हॉट्सअप हा तुम्हाला सांगते त्यांनी काय केलं, जे स्वामींच्या अन्नदानाच्या मठामध्ये जो फोटो आहे का, हा तो फोटो मला त्यांनी दिला तिथं सातारच्या स्टँडवरती. अरे बापरे म्हणजे त्यांच्या जवळ फोटो होता. हां, त्यांच्याजवळच फोटो होता. तर त्यांनी मला दिला. मी काय बोलले, मला फोटो वगैरे तुमचा काही नको. मी आता पण अक्कलकोटला निघाले. मी तिथून घेऊन येते हो फोटो. ना हो ना हा ते म्हणाले, अगं तुला भीती वाटते ना म्हणून मी तुला फोटो देतो, हे घे. अरे वा हां, मग मी घेतला फोटो. आता ते म्हणाले पैसे वगैरे मला ह्याचे काही देऊ नको. हा हा तर म्हणलं फुकट कसं घ्यायचं एखाद्याचं, म्हणून मी त्यांना 100 रुपये दिले त्या हा फोटोचे. हा हा ते दिल्यानंतर त्यांनी मला हात दाखव बरं तुझा जरा. हात दाखवला. त्यांनी सांगितलं जे काही सांगितलं, मला सांगितलं, माझ्या बहिणीला सांगितलं, नणंदबाईंना सांगितलं. हा आणि म्हणले काही काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातो. अरे वा तर मी त्यांच्या पाया पडायला गेले तर त्यांनी मला म्हणले माझ्या पाया पडू नको. तर त्यांच्या हातामध्ये उजव्या हा रुद्राक्षाची माळ गुंडाळलेली होती. तर ते म्हणाले इथं पाया पड, म्हणजे हाताच्या पाया पड. हा हा तरी पण मनात काय माहितीये का, हा माणूस जरा असा हेच वाटतोय बाई, सारखाच बोलतोय, कुठनं आला, नाव काय, घरी कोण, एवढं विचारतोय. हम्म. तर आमची चर्चा की बाई ह्याच्यापासून जरा लांब राहूया, हे लयच माणूस बोलायला लागले आपल्याशी म्हणून. हा हा ठीक झालं. शंका येते हा हां, त्यांना फोटो दिला त्यांनी हम्म. आणि तो मी बॅगेमध्ये कपड्यांच्या खाली ठेवला. हा झालं, गाडी आली. हम्म. ताई त्यांनी सांगायचं तुम्हाला, बॅगा पण आमच्या त्यांनीच वर चढवल्या. बाप जागा आम्हाला त्यांनीच पकडली. अरे वा तरी पण मला सांगते मनात म्हणजे शंकाचे की दुश्मन चिंतत नाही, ते आपलं मन चिंतत असतं. हो हो असं झालं. आहेच. आणि त्यावेळेस ना ताई म्हणजे एक बुद्धिभ्रष्ट झाल्यागत होतं स्वामी आल्यानंतर. हो ना. हं. मग त्यांनी काय केलं, माझी बहीण आणि नंदेला 3-4 नंबरची सीट पकडली आणि मला त्यांच्या शेजारी सीट पकडली. हा हा तर आम्ही म्हणलं नाही आपण ह्यांच्यापाशी नाही बसायचं, आपण पाठीमागे जायचं बसायला. हा तर आम्ही त्यांना सोडलं, म्हणलं नाही आम्ही मागे बसतो, तुम्ही बसा पुढं आणि पाठीमागे बसतो. हा आम्ही पाठीमागे जाऊन बसलो. हा ते झाल्यानंतर सारखे विचारायचे, रजनी सीट आहे ना बसायला, व्यवस्थित बसलीस ना, व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम आला मी उभा राहतो तुम्हाला इथं बसवतो. हा काही प्रॉब्लेम आला नाही ताई, सीट वगैरे व्यवस्थित भेटली. आम्ही गेलो बघा. आता ती कुठली गाव होती, कुठेतरी जेवायला मध्यरात्री गाडी थांबली. 11-12च्या दरम्यान काहीतरी थांबली. थांबल्यानंतर वॉशरूमला जायचं होतं. तर आम्ही निघालो, माझी नणंद आणि मी निघालो. तर ते त्यांच्याकडे छोटासा मोबाईल होता, ते घेऊन खाली उतरले. आम्ही म्हणलं अहो तुम्ही कशाला खाली येताय? तर ते म्हणले अगं इकडं खूप आडरान आहे किंवा माणसं जास्त नाहीयेत, रात्र आहे म्हणून. नाही म्हणलं माघारी जावा तुम्ही काय आमच्या बरोबर येऊ नका म्हणलं. आम्ही गेलो, वॉशरूम वगैरे आलो. गाडीत आल्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला आणि आम्ही बसलो. ताई तुम्हाला खरंच सांगते स्वामी समर्थ, की अक्कलकोटला आम्ही उतरायच्या आधी गाडी तिथून आली सोलापूरला, आम्ही जागेच होतो, ते पुढे बसलेलेच होते. अक्कलकोटला आम्ही उतरायच्या आधी महाराज त्या गाडीमध्ये नव्हते.
बापरे. ती बॅग नव्हती, ते नव्हते. आम्ही शोधतोय, गाडी उभं राहायची, त्या माणूस गेला कुठं कुठं गेला. बरं, गाडी 2 ठिकाणी फक्त थांबलेली, एकदा जेवायला आणि एकदा सोलापूरमध्ये. आणि गाडी कुठंच थांबली नव्हती. आणि हे गेले कुठं. मग तरी पण डोक्यात आलं नाही बरं का, हे साक्षात्कार त्यांनी दिला की आपल्याला भीती वाटते, ते आपल्या बरोबर आहेत असं काहीच नाही. तुम्हाला भीती वाटत होती ना, म्हणून ते तुम्हाला घ्यायला आले होते ताई. आणि तुम्हाला सांगते, आम्ही पुन्हा गाणगापूरला गेलो. गाणगापूर, तुळजापूर वगैरे सर्व करून आम्ही गोंदवल्यामध्ये 4थ्या दिवशी मुक्कामाला आलो. तिथं आल्यानंतर त्यांनी कुणाच्या मोबाईलवरनं फोन केला माहित नाही, माझ्या नंबरला फोन केला की तू पोहोचलीस का. तर म्हटलं नाही पोहोचले. तर ते म्हणाले बरं मी तुझ्या घरी येतो एक दिवस. मी म्हटलं हे बघा, तुम्ही माझ्या घरी वगैरे काही येऊ नका आणि माझ्या घरात काही असं काही आवडणार नाही तुम्ही आलेलं, तर तुम्ही काही येऊ नका आणि मला सारखा फोन वगैरे काही करू नका. बरोबर म्हणले, काय नाही माझी हरकत, मी नाही येत, तू फक्त व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित घरी पोहोच, बाकी काय नाही. आणि ताई तुम्हाला सांगते, मी नंतर बघितलं तर त्यांचा फोटो पूर्ण फुटलेला होता महाराजांचा. म्हणजे माझ्या मनाला मला असं थोडंसं वाईट वाटलं की महाराजांचा फोटो कसा काय फुटला, एवढा अलगद नेला, अलगद आणलं तरी फुटला कसं काय. बरं ठीक आहे म्हणलं, काय नाही, लॅमिनेशन वगैरे करून आणलं. आणि ताई मी ज्या दिवशी घरी आले माझ्या, त्याच्यात दुसऱ्या दिवशी कळालं की स्वामींची आरती आमच्या गावामध्ये चालू झाली. अरे वा. त्या दिवसापासून आमच्या गावामध्ये स्वामींची आरती चालू आहे बघा. हा झाला माझा पहिला अनुभव. आणि तुम्हाला सांगेल की तुम्ही त्या नंबरवर डायल केला का नंतर? केलं ना मॅडम, केला. तो नंबर अस्तित्वात नाही म्हणून सांगते ते. ज्या नंबरनं मला कॉल आलेला त्या नंबरला मी रिपीट कॉल केले, पण कॉल काही लागला नाही, ते अस्तित्वातच नाही म्हणून सांगते. तरी पण बरं का ताई, म्हणजे की मला नाही वाटलं की ते काय असतील, असं काय वाटलं नाही. तर आता बऱ्याच दिवसानंतर मला असं जाणवायला लागलं, जसं त्या फोटोची स्थापना मी माझ्या देवाऱ्यामध्ये केलेली आहे, तर आजला मी जी गोष्ट बोलते ना, ते मला स्वामी सर्व देत आहेत. अरे वा ताई, तुम्हाला साक्षात स्वामींनी तो फोटो दिलाय. ते एक झालं. आणि ताई बघा दुसरं की मला ज्यावेळेला स्वामी भेटले त्याच्यानंतरच माझं वजन जास्त होतं, म्हणून मी हर्बलचं प्रोडक्ट युज केलं की नाही का आपल्या वजनासाठी. तर त्याच्यामध्ये मला रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये मी बिझनेस चालू केला. म्हणजे आता जिथं घर तिथं पर, तुम्हाला माहिती आहे सर्वत्र असते की लेडीजला घरातून जर का तुम्ही एक्स्ट्रा इन्कम खर्चासाठी आईसाठी मागितलं तर घरातून कुणीच देत नाही. हो ते आहे. तर मी फक्त स्वामींना म्हणाले की स्वामी हे मी बिझनेस करते, याच्यामध्ये मला चांगला सक्सेस मिळू द्या. आणि खरंच सांगते ताई की माझी अपेक्षा होती की मला महिन्याला 4-5 हजार रुपये भेटावे, तर त्याच्यापेक्षा मला डबलीनं भेटायला लागले. अरे वा, घर बसल्या उद्योग. घर बसल्या. तर मी एकदा फक्त गुरुवार होता आणि जसं की आमची मीटिंग होती त्या कंपनीची, त्या कंपनीमध्ये सांगितलं की तुमचे गोल फक्त सेट करा की तुम्हाला किती इन्कम महिन्याला पाहिजे. तर मी तिथं फक्त इन्कम लिहिला होता की मला महिना 25,000 रुपये इन्कम आला पाहिजे. आणि मी स्वामींना स्मरून ते लिहिलेलं होतं. आणि ताई पुढच्या आठवड्यामध्ये माझा इन्कम 35-40 या रेंजने यायला लागला. अरे वा. आणि माणसाला कसं असतं, जास्त यायला लागली की हाव जास्त हो की मला लय भेटलं पाहिजे, मला लय भेटलं पाहिजे, म्हणजे समाधान होत नाही, अजून असावं नाही समाधान होत. तर तुम्हाला सांगेन की आता आपले गणेश जयंती गेली, म्हणजे गणेश आपले आगमन झाले का 7 ऑक्टोबरला होतं. आणि 5 ऑक्टोबरला मला एक फेसबुकवरून नवीनच नेटवर्क मार्केटिंगचा प्लॅन भेटला. तो प्लॅन मी फक्त जॉईन करायच्या आधी स्वामींना विचारलं की मी हे करू का. तर माझ्या अंतर्मनातून आलं की तू हे कर, तुला याच्यात सक्सेस आहे. आणि मी गुरुवारी तो प्लॅन जॉईन केला. ताई खोटं नाही सांगत, त्या 5 महिन्यामध्ये मी तेव्हा पण स्वामींना सांगितलं होतं की माझी अपेक्षा आहे की महिन्याला मला 1 लाख रुपये भेटावे नेटवर्क मार्केटिंग मधून. आणि खरंच सांगेन ताई की 5 महिन्यामध्ये मी त्या कंपनीतून 10 लाख रुपये कमवले. त्याच्यामुळं की इतकी दृढ निष्ठा झाली की आजला आपण, जसं की पौर्णिमा असते, लोक वारी करतात, मला वारीला नाही जाता येत. मी मागच्या वर्षी सलग 5-6 वाऱ्या केल्या एका वर्षामध्ये, पण आता नाही जाता येत. तर महिन्याला आपण चला फुल नाही फुलाची पाकळी पौर्णिमेला आपण स्वामींच्या त्या ह्याच्यावरती चॅनलवरती मी पे करते त्यांना की चला अन्नदानासाठी तुम्हाला हे माझ्याकडून भेट. अरे वा. हे झालं. आणि ताई एक माझा दुसरा दत्त महाराजांचा, म्हणजे जसं की स्वामी म्हणजे दत्त महाराज आहेत, तर त्यांचा एक अनुभव सांगेन की मरण काय असतं हे मी अगदी जवळून बघून आले. तसं तुम्हाला सांग, प्रतीक्षा तारीख किती होती ग ते आपण ह्याला गेलो गणपतपुळ्याला? 10 नोव्हेंबर 2021.
हा हा त्या रोजी मी, माझी मुलगी, माझी मैत्रीण, तिचा मुलगा, तिचा भाऊ आणि तिची एक मैत्रीण आणि माझ्या बहिणीची मुलगी, असे आम्ही 7-8 जण. माझं माहेर आहे पुशीसावळी, म्हणजे सातारा जिल्ह्यातच आहे. पुशीसावळी आहे ऐकून मी. पुशीसावळीमधून आम्ही गेलो गणपतपुळ्याला पहाटे लवकर. तर निम्म्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर ना मला अशा उलट्या यायला लागल्या प्रवासामुळे. तर मी काय म्हणे मैत्रिणीला, बाई तू जा, मी माझ्या मुली घेऊन रिटर्न माघारी जाते, मला काही प्रवास हा सहन नाही होणार. तर ती ऐकायला तयारच नाही. नाही तू आलीच पाहिजे, तू आलीच पाहिजे. मग कराडला गेल्यानंतर तिनं उलटीच्या गोळ्या वगैरे आणल्या, त्या दिल्या. आमचा प्रवास झाला. चिपळूणच्या पुढे गेल्यानंतर ना माझ्या बहिणीची मुलगी तर अक्षरशः उलट्यानं चक्कर यायला लागली तिला. अरे अरे. तरी पण मी काय म्हणे, अरे आम्ही माघारी जातो, ऐक तुम्हाला नाही यायचं पुढं. पण ती ऐकायला तयार नाही. बरं ठीक आहे, आम्ही गेलो. गेल्यानंतर फ्रेश झालो, तिनं रूम वगैरे सर्व घेतलं, आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही फ्रेश झाल्यानंतर जेवण केलं. पण ज्या गणपतपुळ्याला गणपती मंदिरात जायला पाहिजे होतं दर्शनाला बाप्पाच्या, तिथं न जाता आम्ही डायरेक्ट थेट समुद्राच्या तीरावरती गेलो. आता समुद्राच्या तिथं गेल्यानंतर माणसाला भानच राहत नाही की आपलं वय काय आहे किंवा कशाचंच भान राहत नाही पाण्यात गेल्यानंतर. आणि ताई आम्ही एवढं भान विसरून खेळत होतो त्या पाण्यामध्ये की मैत्रिणीचा मुलगा आतमध्ये गेला, त्याच्या पाठीमागं ती गेली, तिच्या पाठीमागं मी, आणि बाकीची पोहून खेळून समुद्राच्या बाहेर आली होती. पण आम्ही तिघं जे आतमध्ये गेलेलो ना, आमच्या पायाखालची वाळू सरकून आम्ही गटकळे खात होतो आतमध्ये. अरे बापरे. आणि आम्ही ओरडत होतो की आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. आणि त्यांना काय वाटे, त्या खेळतात आणि उड्या मारतात आणि ओरडतात. आणि शब्द त्यांना ऐकू आले नाही आले. लाटांचा मोठा आवाज, त्यामुळे त्यांना काही ऐकू नाही आलं ते काही सुद्धा. पण माझी मुलगी बाहेर होती आणि माझी दत्तभक्ती होती एवढी की प्रत्येक लाट आली की मी अलगद वर उचलली जायचे, पण माझ्या तोंडात नाकात एक थेंबही पाण्याचा गेला नव्हता. बापरे. आणि माझी मैत्रीण माझ्या समोर गटकळ्या खाऊन फक्त तिचं डोकं वरती केस दिसत होती आणि पूर्ण बुडली होती ती. अरे बापरे. ते झाल्यानंतर ना माझ्या मुलीनं जसा माझा आवाज ऐकला ना, माझी मुलगी एकदम माझ्या दिशेनं आतमध्ये की माझी आई जर का जात असेल तर मलाही जगायचं नाही. अरे बापरे. त्यानं मुलगी माझी आतमध्ये. ते झाल्यानंतर ना बोटी आल्या आम्हाला काढायला. त्यांनी बघितलं तर ते म्हणले गेल्यात म्हणून, म्हणजे कशाला आपण हात लावा ह्यांना, ती संपल्यात म्हणून. म्हणजे बेशुद्ध अवस्थेत त्यांनी. बेशुद्ध अवस्थेत तर माझी मैत्रीण होती, पण मी अक्षरशः ना प्रत्येक लाटेबरोबर वर जायची. आणि पण मी उलट पोहण्याचा प्रयत्न केला, सवच पोहण्याचा प्रयत्न केला, तरी समुद्रात आतमध्येच जात होते मी. पाणी जातं ना त्याचं, मग त्यामुळे ओढून आतच घेत गेलं तुम्हाला. ते झाल्यानंतर ना एक मला असं वाटलं फक्त आता की शेवटचा क्षण आहे. आणि मिस्टर मला पुढे दिसत होते समोर उभे राहिलेले, असे की हाताची घडी फक्त करून माझ्याकडे पाहत होते. म्हणजे दत्तगुरूंच्या पण हाताची घडीच असते ना ताई. आणि मी फक्त लास्ट रूपामध्ये दर्शन दिलं. मी लास्ट फक्त हात वरती करून फक्त म्हणलं, दत्त महाराज मला वाचवा, एवढंच फक्त एक 2-3 हाका मारल्या. अक्षरशः तुम्हाला सांगते की मी मोराळेचे दत्त महाराज आहेत ना, एकमुखी श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, त्यांची मी फार भक्ती करत होते आणि आजलाही करते. अक्षरशः माझ्या मोबाईलवरती पण स्क्रीनवर तोच फोटो आहे. तर ते पाण्यामध्ये अक्षरशः महाराज माझ्या पुढे येऊन उभे राहिले. अरे बापरे. आणि त्यांच्या रूपात 3 पुरुष आले. त्यांनी माझ्या मैत्रिणीला, तिच्या मुलाला, मला आणि माझ्या मुलीला ओढत बाहेर घेतलं. बाहेर घेतल्यानंतर वाळूमध्ये आणून टाकलं. सर्वांच्या पोटामधलं ते दाबून पाणी वगैरे काढण्यात आलं. माझ्या पोटात कुठेही पाणी नव्हतं किंवा काही नव्हतं. तुम्ही बेशुद्ध पण नव्हता ना? बेशुद्ध पण नाही. मला सगळं आठवत होतं. ती लोक आलेली आठवत होती आणि जो व्यक्तीनं मला काढलं त्याच्या कपाळाला गुलालाचा टिक्का होता. आणि बाहेर आणल्यानंतर तो व्यक्ती कुठंच नव्हती. ती तिन्ही पण माणसं तिथं कोणीच नव्हती. अरे बापरे. फक्त आमच्या भोवती भरपूर समाज गोळा झालेला. आमचे सगळं ते व्हिडिओ वगैरे करायचे चाललेले सर्व. आणि ते झाल्यानंतर आम्हाला लिंबू सरबत वगैरे दिलं. ते दिल्यानंतर ना सर्व लोक आम्ही ते मिठाच्या त्या राळीनं सगळं भरलेलं होतं. एकदम वेगळे आमच्याकडे बघत होती ना लोक की लग्नाच्या दारातनं माघारी आले. आम्ही आपलं पुढे निघालो तर ते जी 3 लोक होती ना, त्यातला एक मनुष्य नारळ पाणी विकत होता तिथं. तर मी गेले आणि त्यांच्या पायावरती अक्षरशः झोपले पायावरती की महाराज. तर मी म्हणलं, दादा तुम्ही मला वाचवलं. तो मला, ताई काय झालंय तुम्हाला? मी तर नारळ पाणी विकतोय, मी नाही समुद्रात आलेलो. आणि ताई
अक्षरशः त्या व्यक्तीची पॅन्ट सुद्धा भिजलेली नव्हती. म्हणजे तो व्यक्ती आलाच नव्हता ताई. त्यांनी सांगितलं ना की मी आलो नव्हतो. हा, म्हणजे तो काय तुम्हाला म्हणे, दत्तगुरूच आले होते वाचवायला. हा, तो म्हणे मी आलो नव्हतो. तुम्ही म्हणताय ती 3 लोक आम्हाला माहित नाहीत कोण आहेत ती 3 लोक. आणि मी अक्षरशः मी म्हणलं खरंच महाराज तुमची लीला आगाध आहे. मी त्याला ना कोपरापासून हात जोडल्याने उठले आणि म्हणलं हे महाराजच आलेले आपल्याला वाचवायला. हो ना, हो ना. आणि तिथून मग रूमवरती आलो. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि रिटर्न माघारी. त्याच्यानंतर ना म्हणजे की देव आहे का आहे आणि वाईट 100% आहे ताई. हो, वाईट शक्ती आहे का तर ती सुद्धा ती आहे. सुद्धा आहे. कारण पॉझिटिव्ह जिथे आहे तिथे निगेटिव्ह पण आहे. आहे आहे वाईट शक्ती आहे का तर आहे आणि देव आहे का तर 100% आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे हा की तुम्हाला अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त तुमची भक्ती फक्त तुमची प्रामाणिक पाहिजे. नीतिमत्ता साफ पाहिजे. दुसऱ्याविषयी वाईट कुचेष्टा हे जर का नसेल ना तुम्ही मागेल ते देव तयारच आहे द्यायला. हो. फक्त तुमची बघण्याची दृष्टी पाहिजे. विचार करण्याची शक्ती. हो हो. तुम्ही दुसऱ्यांविषयी कसा विचार करता हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ताई. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग तुम्हाला सांगते की मी अक्कलकोटला गेले की गाणगापूर आता माझ्या 5-6 वारी झाल्या. गाणगापूरच्या पण, नरसोबाची वाडी, औदंबर आणि हे अक्कलकोट. आता एकच इच्छा आहे बघा एवढी महाराजांनी माझी पूर्ण करावी. मला गिरनारला जायचंय. अरे वा. गिरनार एक करायचंय मला. बस त्याच्यानंतर मग चारीपीठाचा योग आला तर नक्की करेन. पण करायचंच आहे बघा हे सर्व. मग मी तुमचे रोज मी अनुभव ऐकते आणि मी त्या दिवशी नंबर पण घेतला. करेन म्हणलं कॉल. लक्षात नाही आलं. म्हणलं चला आज आठवणीत आहे तर आज नक्की कॉल करावा तुम्हाला. ताई तुम्ही खरोखरच म्हणजे टायमिंगला फोन केला. खूप छान अनुभव आहे तुमचा. नाही खरंच ताई. आणि परमेश्वर जर का आपण परमेश्वराचं नाव घेऊन त्याच्याबद्दल 4 शब्द जर का चांगलं बोलत असेल तर आपल्याही पुण्याईच्या साठ्यामध्ये आपलीही त्याच्यात अजून भर पडते. त्यामुळे देवाचं गुणगान गावं आणि प्रत्येकानं म्हणजे मला सर्वांना हेच सांगायचे की जे स्वामी भक्त आहेत कुठल्याही परमेश्वरला मानत असाल तर तुम्हाला जो स्वतःला अनुभव येतो तो दुसऱ्यांना शेअर करा. हो. आनंद वाटल्यानंतर तो वाढतो. दुःख वाटल्यानंतर ते कमी होतं. तसं देवाचं जे काही अनुभव आले ते जर का लोकांना वाटले तर अजून तुम्हाला परमेश्वर त्याच्यामध्ये चांगलंच काहीतरी देईल तुम्हाला. हो. खूप छान ताई. आणि असंच असतं ताई जेव्हा आपण दुसऱ्यांना एखादी गोष्ट सांगत असतो तर त्याच्या मनामध्ये पण एक विचार करण्याची धारणा बदलत असते. आपण देखील एखादा नास्तिक असतो तो सुद्धा आस्तिक बनत असतो. तो सुद्धा ईश्वराच्या भक्तीमध्ये येत असतो. बरोबर बरोबर. खूप छान. आणि त्याच्या आधी मॅडम माझ्या घरामध्ये एवढं काही परमेश्वरला मानणारी लोक नव्हती. पण आजला की एक जर का घरातली स्त्री फक्त भक्ती मार्गामध्ये गेली तर अख्खं कुटुंब तिच्या मागणं भक्ती मार्गामध्ये जातं. हो. अगदी 100% ताई. माझ्या बाबतीत पण हाच सेम टू यू. त्यामुळे ना पहिलं तर सुरुवात महिलांनीच करावी. कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेतच. हो. कारण पुरुषांना वेळ नसतो अशा गोष्टींमध्ये. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना अशा गोष्टी पण म्हणजे वेळ पण नसतो आणि ते करत पण नाहीत. महत्वाचं म्हणजे आता कसं आपली जी परंपरा आहे ती पुरुषांनी घर चालवायचं किंवा घरामध्ये जे आहे नाही ते बघायचं. त्याच्यामुळे पुरुष मंडळी बाहेरच असतात ना. बरोबर बरोबर. आणि ज्या घरामध्ये स्त्री आहेत त्यांच्याकडेच आणि लक्ष्मीचं रूप आहे ते महत्वाचं म्हणजे आदिशक्तीचं रूप आहे. बरोबर आहे. नाही खरंच की प्रत्येकाने इथं जो आपल्याला काही अनुभव येईल आणि माझ्याकडे भरपूर म्हणजे की मी ठरवून नाही बोलले तुमच्याशी. नाहीतर मी एका पेजवरती सर्व लिहून घेतले असते आणि तुम्हाला सर्व सांगितले असते. जे की मला 3 आठवले तरी मी पटकीनं सांगितले तुम्हाला. आणि कुठलंही एखादं काही काम करायचं असेल मला बाहेर जरी गावाला जायचं असेल ना तरी मी स्वामींना सांगून जाते. मी निघाले माझ्या बरोबर चला आणि सुखरूप आपल्याला घेऊन माघारी यायचे रिटर्न माघारी. म्हणजे की हर एक गोष्ट मी त्यांना सांगून करते. एखादं नवीन कुठलं मला काम करायचंय किंवा मी आता नेटवर्क मार्केटिंग करते एखाद्या कंपनीमध्ये मला जॉईनिंग करायचे तर मी विचारते त्यांना की हे करू का माझ्यासाठी योग्य आहे का. आपल्या अंतरात्म्यातून जर का यश आलं तू कर तर 100% तिथं आपल्याला यश मिळतच मिळतं. हो. अगदी 100% भेटणारच नव्हता. तेवढा प्रयत्न पण आहे आणि स्वामी जर बरोबर असतील तर काय अशक्य आहे ताई. तेच ना. आणि ताई पहिल्या वेळेला आम्ही जेव्हा अक्कलकोटला गेलो ना म्हणलं ना तुम्हाला महाराज आमच्या बरोबर होते. त्याच्यानंतर ना एक
कोल्हापूरची विधवा व्यक्ती होती, बाई होती आमच्या बरोबर. त्या आम्हाला गाणगापूरला कसं जायचं ते पण माहित नव्हतं. त्या बाईनं सर्व आम्हाला संगम दाखवला आमच्या बरोबर. महाराजांच्या तिथं आरती बरोबर आमच्या बरोबर होती. आणि दुपारनंतर ती बाई आमच्यापासून कुठं गेली ते सुद्धा माहित नाही. म्हणजे की असे भरपूर अनुभव येतात जेव्हा तुम्ही एखाद्या तीर्थाला जात असता आणि तुम्हाला तिथली काय मनापासून तीर्थाला जाण्याची इच्छा असते, तेव्हा साक्षात देव येतात तुम्हाला न्यायला. येतात आणि माहिती नसेल ना तर कुणाच्या नाही कुणाच्या रूपानं तुम्हाला सर्व घडवून आणतात, मार्गदर्शन करतात. गाणगापूरला गेल्यानंतर ना पहिलंच संगमावरती जायचं असतं हे आम्हाला माहितच नव्हतं. आम्ही फक्त एवढंच की गाणगापूरला जायचं, 12ची आरती करायची आणि माघारी यायचं. पण आम्हाला संगमावरती पण तीच व्यक्ती घेऊन गेली, मठामध्ये तीच व्यक्ती घेऊन गेली, रिटर्न फक्त येताना ते आमच्या बरोबर नव्हती. अरे वा. पुढे जायचं तुम्हाला माहित होतं, फक्त दर्शन कसं घ्यायचं, कुठं जायचं काय हे काहीच माहित नव्हतं. ती व्यक्ती मात्र वाऱ्या करणारी होती. असं झालं. त्याच्यामुळं बघा परमेश्वर आहे का तर आहे, 100% आहे. मानला तर देव आहे, नाही तर दगड आहे. मानला तर दगडामध्ये सुद्धा देव आहे ताई. हो. आणि नाही मानला तर खूप मोठ्या मंदिरात सुद्धा देव नाही. हो नाही बरोबर आहे. फक्त विश्वास पाहिजे. मी तुमचा अनुभव शेअर करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या रजनीताईंचा अनुभव खूप सुंदर होता. जेव्हा एखाद्या वेळेस ईश्वराची ओढ लागते तेव्हा मात्र ईश्वर आपल्या भक्तांना कोणत्याही ठिकाणाहून नेण्यासाठी हे नक्कीच येत असतात. आणि खरोखरच या ताईंच्या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटलेलं आहे. कारण जेवढी भक्तांना ईश्वराच्या दर्शनाची ओढ असते, आपल्या स्वामींच्या दर्शनाची ओढ असते किंवा आई आदिशक्तीची दर्शनाची ओढ असते, त्याच पद्धतीने त्यांना देखील भक्तांच्या दर्शनाची ओढ ही लागलेलीच असते. त्यांना देखील आवडत असते की आपल्या भक्तांनी आपल्या दर्शनाला यावे. जसे म्हणतात की ईश्वर हे भक्तीचे भुकेले असतात आणि नेमके याच पद्धतीने या प्रत्येक भगवंताला, ईश्वराला आणि आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांना देखील आपल्या भक्ताची ओढ ही नक्कीच लागलेली असते. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या रजनीताईंचा अनुभव कसा वाटलेला आहे नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि त्याचबरोबर अजून एक म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करता तेव्हा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती उत्साहित झाला आणि त्याला देखील स्वामींबद्दल ओढ वाटू लागली आणि तो जर स्वामींच्या भक्तीमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्तामी स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्ही आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा तुम्ही नक्की शेअर कराल. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.